आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन अखेर मागे. मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश आले. रोहित पवारांसमोरच गिरीश महाजनांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवर चर्चा. अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री शेतकरी आंदोलकांची बैठक घेणार आहेत. कर्जमाफीच्या अटीबाबत अधिवेशनाआधी निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा दिला गेलाय. 22 पासून अधिवेशन आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे मी सांगेल की आपण अधिवेशनाच्या आधी या ठिकाणी बैठक घेऊ. जे सीओ आहेत मित्राचे प्रवीण परदेशी त्यांना बोलवू. सेक्रेटरी असेल त्यातले जे सदस्य आहेत मेंबर त्यांना आपण त्या ठिकाणी बोलवू. आपण त्याच्याशी चर्चा करू. आपली त्या भूमिका समजून सांगा. सीएम साहेबांनी सांगितलंय मला 22 तारखेच्या आत या ठिकाणी आपण बैठक घेऊ आणि याच्यावर काय असेल जे योग्य असेल तो तोडगा निश्चित याच्यामध्ये काढू. एक सुद्धा अशी अट नाही जी शेतकऱ्याच्या विरोधात आहे. पण या आंदोलनाचा फायदा एवढा झाला आपल्या शेतकऱ्याला की सरकारने मान्य केलं की या GR मध्ये अटी आहेत आणि मान्य केलेल्या अटी जे ते म्हणालेत आम्ही काढू त्या काढल्या तरच 36 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आणि आमचं एकच मत आहे की आम्हाला याच्यात राजकारण करायचं नव्हतं. राजकारण करत राहिलो असतो तर वेळ गेला असता, फाटाफाट झाली असती. राजकारण आल्यानंतर सामान्य लोकांवर अन्याय होऊ शकला असता. त्यामुळे शेतकऱ्याचा कुठेही अन्याय होऊ नये म्हणून आम्ही भूमिका कुठेतरी समजूतदारपणाची घेतली. सरकारबरोबर एकदा चर्चा करू, मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करू आणि आम्ही एकटं पक्षातले लोक जात नाही. आम्ही फार सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये राजू शेट्टींपासून सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. ज्याच्यात आपण नवले भाऊंचं पण आहे, त्याच्यात जयंत पाटील शेकाप सगळे आहेत. त्यात आम्ही तुपकर यांचंही नाव घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर बच्चू कडूंचं पण नाव घेतलेलं आहे. त्यामुळे यात राजकारण नाही करायचं. त्यामुळे एक या संघर्षाचा जो लोकांनी इथं उभा केला होता त्याचा एकच विजय असं मला वाटतं. हे सरकार जे आधी म्हणत होतं